नमस्कार, मी आरती कुलकर्णी वन इंडिया मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपल्या बरोबर आहेत वरिष्ठ पत्रकार प्रकाश अकोलकर सर. नमस्कार. अकोलकर सरांचं राजकीय विश्लेषण आपण वेगवेगळ्या माध्यमांमधून ऐकत असतो. जय महाराष्ट्र हे त्यांचं शिवसेनेचा इतिहास सांगणारं पुस्तक खूपच प्रसिद्ध आहे आणि त्याबरोबरच अयोध्या ते वाराणसी हे पुस्तकही भाजपच्या प्रवासावर प्रकाश अकोलकर सरांनी लिहिलेलं आहे. विधानसभेचं राजकारण असो, राष्ट्रीय पातळीवरचं राजकारण असो, ते अगदी महापालिका स्तरावरचं राजकारण असो, आपण सरांची मतं जाणून घेत असतो, त्यांचं मार्गदर्शन सुद्धा घेत असतो आणि म्हणूनच याच विषयावर आम्ही प्रकाश अकोलकर सरांना बोलवलेलं आहे. सर, विधानसभाची निवडणूक झाली, त्याआधी लोकसभेची झाली, पण अनेक निवडणुका अजूनही महाराष्ट्रामध्ये रखडलेल्या आहेत आणि त्या आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका. म्हणजे महापालिका, नगरपालिका ते अगदी ग्रामपंचायतीपर्यंत कोणत्याही निवडणुकाच झालेल्या नाहीत. काय स्थिती आहे सध्या राज्यामध्ये? नाही, त्या साधारणपणे 3 वर्षापूर्वी म्हणजे मार्च 22 मध्ये मुंबई महापालिकेची आणि त्याचबरोबर इतर अनेक महापालिकांची मुदत संपली. त्या सुमारास त्या व्हायला पाहिजे होत्या. म्हणजे त्याची प्रक्रिया त्याच्या आधी सुरू व्हायला पाहिजे होती, पण त्याच्या 1 वर्ष आधीपासून ओबीसीसाठी नेमक्या किती जागा राखीव ठेवायच्या, बरोबर, ठेवायच्या नाहीत, मग प्रभाग रचना कशी असावी, 3 सदस्यांचा प्रभाग असावा. मुंबईकरांना असं वाटतं की आपल्या मतदारसंघातून आपण एकच नगरसेवक निवडून देतो, पण राज्यभरात 2 प्रतिनिधींचे 3 प्रतिनिधींचे असे प्रभाग आहेत. असे वेगवेगळे वाद होऊन हे प्रकरण शेवटी कोर्टाच्या चावडीवर म्हणतो आपण, तर त्याप्रमाणे ते सर्वोच्च न्यायालयात जाऊन ठेपलं. आणि याच्यात केवळ सरकार हा एक पक्ष नाहीये, सरकार हा एक पक्ष आहे, निवडणूक आयोग हा दुसरा पक्ष आहे आणि सर्वोच्च न्यायालयाची भूमिका आणि याचिका करते चौथे. पण या संबंधात गेल्या 4 वर्षात कोर्ट, आयोग आणि सरकार यांनी जे काही वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय घेतले आहेत त्यावरून सर्वसाधारणपणे सामान्य जनतेचा समज आता असा झालेला आहे की सरकार, मग ते कोणत्याही पक्षाचं, कोणत्याही आघाडीचं, कोणत्याही युतीचं असो, त्यांना निवडणुकाच नको आहेत. त्यांना स्थानिक पातळीवरती लोकप्रतिनिधी नको आहे आणि त्याच्या मागे त्यांचे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे हितसंबंध गुंतलेले आहेत. ते आर्थिक आहेत, ते राजकीय आहेत, ते सामाजिक आहेत. असे सर्व प्रकारचे लोकल लेव्हलची, स्थानिक पातळीवरची सत्ता कोणाच्या हातात असावी हा मूळ प्रश्न आहे. त्याचं मग मुंबई महापालिकेसारखं ज्यांची 40,000 कोटींची गंगाजळी आहे, बरोबर, त्यातलं अर्थकारण गुंतलेलं आहे. पण यामुळे एक प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे की सामान्य जनतेला, अगदी तळाच्या पातळीवरचा जो माणूस आहे, मग तो गावखेड्यातला असो किंवा मुंबईच्या झोपडपट्टीतला असो किंवा दलित आदिवासी समाजातले तळागाळातले लोक असो, त्यांचा आवाज सरकारपर्यंत नेणारा, स्थानिक पातळीवरती तो प्रशासनाकडे नेणारा आज प्रतिनिधीच नाही, अशी परिस्थिती महाराष्ट्रात किमान 3 ते 5 वर्ष आहे. बरोबर. पण सर, ह्याच्यामध्ये 2 प्रवाद असे आहेत की काही जण म्हणतात की प्रशासकांच्या हाती महापालिकांचा, नगरपालिकांचा कारभार आहे आणि त्यामुळे नगरसेवकांच्याकडून जो भ्रष्टाचार होतो तो होत नाहीये, आता तर सगळं सुरळीत चाललंय. आणि दुसरा प्रवाद तुम्ही म्हणता तो हा आहे की लोकांना प्रतिनिधित्व नाहीये. तुम्हाला यातली कोणती बाब महत्वाची वाटते? आता प्रशासकांचं नियंत्रण आहे स्थानिक स्वराज्य संस्थांवर, तर लोकांची कामं होत आहेत का? मला तर काय वाटत नाही बा लोकांची कामं होत आहेत. त्याच्यात बेसिक फरक असा आहे की वरच्या वर्गातले म्हणजे मिडल क्लास, हायर मिडल क्लास, उच्चभ्रू हायब्रो सोसायटीत राहणारे लोक, त्यांना फारसा नगरसेवक कधी लागतच नव्हता. नगरसेवक लागत होता तो झोपडपट्टीतल्या लोकांना लागत होता. त्यांची पाण्याची व्यवस्था, त्यांच्या स्वच्छतागृहांची व्यवस्था, त्यांच्याकडे आतमध्ये घरापर्यंत जाण्यासाठी नाले ओलांडायचे, गटार ओलांडायची, ती सगळी रस्त्यावर राहणारे लोक होते, त्यांचे प्रश्न आहेत. त्यांचा आवाज प्रशासनापर्यंत जाईल कसा? म्हणजे आपण असं म्हणतो की सनदी अधिकाऱ्यांच्या हातात तुम्ही कारभार दिला, मग आमदार आणि खासदार तरी कशाला पाहिजे आपल्याला? मग ब्रिटिशांच्या काळात इथे गव्हर्नर होता, तो चालवतच होता की सरकार. तरी सुद्धा ब्रिटिशांनी सुद्धा, म्हणजे स्वातंत्र्य 47 साली मिळालं आपल्याला, त्याच्या आधी 37लाच त्यांनी पहिल्यांदा प्रांतिक निवडणुका, राज्यवार निवडणुका घेतल्या होत्या. बरोबर. म्हणजे ब्रिटिश सरकारला सुद्धा लोकप्रतिनिधी असावेत असं वाटलं म्हणून त्यांनी त्या निवडणुका घेतल्या. इथे तुम्ही सामान्य जनतेचा आवाज
हा पोचू नये अशी व्यवस्था आहे. कारण कोणत्याही परिस्थितीत आज तुम्ही विचार करा की आपण एक मुंबईतलं उदाहरण घेऊ की धारावीतल्या अगदी खालच्या वर्गातल्या लोकांच्या काही समस्या आहेत. ते लोक इतके दबलेले आणि पिचलेले आहेत की ते मुंबई महापालिकेचं बोरीबंदर इथलं जे टोलेजंग बरोबर, मुख्यालय. मुख्यालय आहे त्याच्या आत तरी जाऊ शकतील का तुम्ही? त्यांची गाऱ्हाणं कोण मांडेल? हा झाला पहिला मुद्दा. आणि दुसरा अतिशय महत्वाचा मुद्दा जो बऱ्याच अंशी खरा पण आहे आणि खोटा पण आहे. तुम्ही असं म्हणालात की नगरसेवकांच्या भ्रष्ट कारभाराला त्यामुळे आळा बसला आहे का? हे विधान असं आहे की हे जे सगळे सनदी अधिकारी आज सत्ता राबवत आहेत त्यांना तुम्ही क्लीन चिट देऊन टाकलेले. बरोबर. म्हणजे सनदी अधिकारी भ्रष्टाचार करत नाही असं तुम्ही गृहीत धरलेलं आहे. हे चेक अँड बॅलन्सची सिस्टीम आहे आपल्या देशातली की सनदी अधिकाऱ्यांनीच कारभार करायचा. मंत्रालयात सुद्धा सनदी अधिकारीच कोणताही जे आर निघाला मंत्रालयात नव्हता त्याच्यावर मंत्र्याचे नाही सामान्य प्रशासन विभागाच्या सचिवाची सही असते. बरोबर. तो काय करतोय ते बघायला मंत्री आहे ना. आता इथे उलट झालेलं आहे की सनदी अधिकाऱ्यांच्या हातात कारभार आल्यामुळे त्यांना रान मोकळं झालंय. पूर्वी महापालिकांमध्ये कोणत्याही महापालिकांमध्ये अर्थमंत्री नसतो, बजेट आयुक्त मांडतो आणि त्याची चिरफाड नगरसेवक करतात. आता त्याला प्रतिप्रश्न विचारणारा फोरमच तुम्ही गेले 5 वर्ष जवळपास म्हणजे मुंबई सारख्या ठिकाणी 3 वर्ष, काही नवीन महापालिका होऊन आता 5 वर्ष झाली आहेत तिथे तर एकदाही निवडणूक झालेली नाही. त्यामुळे सरकार कोणतंही असो ते आपल्याला पाहिजे ते निर्णय आपल्या मर्जीतले अधिकारी तिथे नेमून ते राबवत आहेत आणि त्याच्यामधल्या त्या राबवण्याच्या धोरण अंमलबजावणीतल्या त्रुटी दाखवायला तिथे त्याच्यावर चेक ठेवायला लोकप्रतिनिधी असतात कशासाठी? आपण जेव्हा म्हणतो की लोकशाहीमध्ये मुळात सत्ताधारी कितीही मोठ्या संख्येने निवडून आले असले तरी विरोधी पक्ष लोकशाहीत अस्तित्वात आहे. कारण ही घटना आणि ही सिस्टीम ही व्यवस्थाच चेक अँड बॅलन्स पद्धतीने केलेली आहे. बरोबर. तो चेक अँड बॅलन्स होत नाहीये. सर, मुंबई सारखी महापालिका आहे ज्याचं बजेट खूप असतं, पिंपरी चिंचवड आहे, पुणे, नवी मुंबई या महापालिकांमध्ये नगरसेवकांकडे मोठ्या प्रमाणात निधी दिला जातो शहराच्या विकास कामांसाठी. आता जर प्रशासकांचं पूर्ण नियंत्रण असेल तर हा निधी नेमका कोणाकडे जातोय आणि लोकांची कामं कधी होत आहेत? हीच ते खरी गोम आहे. म्हणूनच तर निवडणुका कोणाला नको आहेत. याचं कारण असं की नगरसेवकांना मुंबई सारख्या शहरामध्ये प्रत्येक नगरसेवकाला प्रतिवर्षी नगरसेवक निधी म्हणून 1.25 कोटी रुपये मिळत असत. कोणत्याही विधानसभा क्षेत्रामध्ये 6 नगरसेवक असतात. बरोबर. त्यामुळे हा सगळा निधी एकनाथ शिंदे यांनी एक निर्णय घेऊन तो आमदाराला जाईल अशी व्यवस्था केली. बरं. म्हणजे आमदारांना जो आमदार निधी आहे त्यांच्या मतदारसंघातली विकास कामं तिथे काही सुविधा निर्माण करून देणं, जनतेच्या हिताची कामं करणं, मग ती भले मनोरंजन केंद्र असतील, क्रीडांगण असतील, त्याच्यासाठी जो निधी आमदार निधी म्हणून मिळतो त्या व्यतिरिक्त मुंबईतल्या प्रत्येक आमदाराला 6 नगरसेवकांचा 6 गुणिले 1.25 कोटी असा एवढा निधी आपोआप प्राप्त झाला. त्या व्यतिरिक्तची गोष्ट म्हणजे सगळ्यात मोठं बजेट असलेली राज्यातली नव्हे तर देशातली महापालिका ही मुंबई महापालिका आहे. त्यांच्याकडे विकास कामांसाठी दरवर्षी ही रक्कम अतिशयोक्त वाटेल पण ती अतिशयोक्त नाही. ती स्टँडिंग कमिटीच्या अखत्यारीत तो निधी होता. बरोबर. आणि स्टँडिंग कमिटी त्याचे निर्णय घ्यायची. ती रक्कम 500 कोटी अशी आहे. बापरे. आणि त्या 500 कोटीचा स्टँडिंग कमिटी विचार करून म्हणजे लोकप्रतिनिधी आणि प्रशासन मिळून विचार करून निर्णय घेत होतं. आता स्टँडिंग कमिटीज नसल्यामुळे नगरसेवक नाहीत, त्यामुळे कोणतीच समिती नाही, महापौर नाही, त्यामुळे आयुक्त ठरवतील त्या पद्धतीने त्याचं वाटप सुरू आहे. आणि आयुक्त म्हणजे मुंबई महापालिकेचा आयुक्त नव्हे, पुण्यात जो असेल आयुक्त, जे आयुक्त होते ते प्रशासक झाले नगरसेवक नसल्यामुळे. त्यांना सरकार म्हणेल त्या पद्धतीने चालू आहे. आणि असे जाहीर आरोप विरोधी पक्षीय आमदारांनी केलेले आहेत की तो जो 500 कोटीचा निधी आहे त्याचं मनमानी पद्धतीने फक्त सत्ताधारी पक्षाच्या म्हणजे भारतीय जनता पक्षाचं राज्य आहे, एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपमुख्यमंत्री आहेत, त्यांच्याच आमदारांना तो फार मोठ्या प्रमाणात वाटला गेला असा जाहीर आरोप झालेला आहे. आणि हे केवळ इथे नाहीये,
हे महाराष्ट्रभर झालेलं आहे. बरोबर. आणि त्यामुळे तुम्ही आज जर एक मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात चक्कर टाकली हम्म. तर जिथे नगरसेवक, त्यांच्याकडे येणारे सामान्य माणसं हम्म. आणि त्या प्रश्नांची तड लागण्यासाठी ते करणारे त्यांचे प्रयत्न, त्याच्याऐवजी आज मुंबई महापालिकेमध्ये हम्म. आमदार आपल्याला फिरताना दिसतात. हो. म्हणजे अच्छा. म्हणजे आमदारांचे अड्डे झाले आहेत ते आता, कारण हम्म. त्याच्या मागे या संपूर्ण निधीचं, आणि आपल्याला माहितच आहे हम्म. की त्या निधी, आमदार असो, खासदार असो, नगरसेवक असो, तो त्या निधीचं काय करतो हे आपल्याला माहितच आहे. हम्म. सुमारे 2 दशकांपूर्वी चंद्रशेखर ठाणे महापालिकेचे आयुक्त असताना त्यांनी टक्केवारीचे राजकारण असं काढलं होतं. हा. सशम तिनाईकर, सदाशिवराव तिनाईकर मुंबई महापालिकेचे आयुक्त असताना बरोबर. त्यांनी त्याला चाप लावण्याचा खूप प्रयत्न केला होता. पण आता तर तसा काही चेक बॅलन्स काहीच नाहीये. हम्म. त्यामुळे आता आमदार त्या निधीचं काय करतात आणि प्रशासकीय, म्हणजे त्याचा इतक्या मोठ्या प्रमाणावर गैरवापर झाल्याचं स्पष्ट दिसतंय. आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हे लक्षात आलेलं आहे, कारण त्यांनी महापालिकेमार्फत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना दिलेली 2 मेजर भल्या मोठ्या रकमांची 2 कंत्राटे रद्द केलेली आहेत. हम्म. म्हणजे याच्यावर काय लेव्हलला आपल्या पूर्वसुरी नाही, आपल्या आधी मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसलेल्या एकनाथ शिंदेनी दिलेले कॉन्ट्रॅक्ट पुढच्या मुख्यमंत्र्यांनी रद्द केले, की ज्या सरकारमध्ये तोच मागचा मुख्यमंत्री आता उपमुख्यमंत्री आहे. बरोबर. म्हणजे ह्याच्यात सर जे सगळं राजकारण चाललंय, तर हे जे म्हटलं जातं की मुंबई महापालिकेची निवडणूक ही अतिशय प्रतिष्ठेची आहे, भाजपसाठी सुद्धा आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी सुद्धा. तशाच बाकीच्या निवडणुका म्हणजे पुण्यातली निवडणूक राष्ट्रवादीसाठी, गणेश नाईकांसाठी नवी मुंबईची निवडणूक. पण ही महापालिकांच्या निवडणुका नेमक्या कोणत्या राजकीय पक्षाला नकोयत आणि कुणाला हव्यात? नाही, आता जे सत्ताधारी असतात त्यांना त्या नको आहेत हे उघडच आहे, कारण त्यांच्या मर्जीप्रमाणे ते म्हणतील तशा पद्धतीने कारभार चालू आहे. बरोबर. त्यामुळे हे तिन्ही पक्ष जे आता महायुतीतले सत्तेत आहेत त्यांना त्या झाल्या काय किंवा न झाल्या काय, पण जर आपण लोकशाही मानत असू, आपण सत्तेचं विकेंद्रीकरणाची भाषा बोलत असू, आपण पंचायत राज समित्यांचा कायदा आणून समाजातल्या शेवटच्या स्तरावरच्या माणसाला मतदानाचा अधिकार कशासाठी दिला, ते त्यांना नको असेल म्हणजे याचा अर्थ त्यांना लोकशाही नको आहे. म्हणजे लोकशाहीच त्यांना नको आहे आणि त्यांना सनदी अधिकाऱ्यांची नोकरशाही हवी आहे लोकशाहीच्या ऐवजी. बरोबर. त्यामुळे एकतर मी मगाशी म्हटलं तसं उच्चवर्गीयांचं, म्हणजे याच्यात जातीचा संबंध नाही, उच्चवर्गीयांचा वर्चस्व आहे. आणि धोरणाची जी काय असतील तळाच्या पातळीवरची स्थानिक लेवलला राबवायची जी काय कामं असतील ती सगळी खोळंबली आहेत ना, त्यांना कोणीच काही, म्हणजे त्याच्यात एक ग्रामीण भागात एक अटल भूजल सर्वेक्षण योजना म्हणून चांगली योजना काढली होती, तिचं काम बंद पडलेलं आहे. ते ऑन रेकॉर्ड काहीतरी दाखवत आहेत. अशीच आणखीन एक गोष्ट म्हणजे जे मी मगाशी सांगितलं की दलित असतील, अपंग असतील, आदिवासी असतील, त्यांचे प्रश्न पोचवणारा एक प्रतिनिधी असतो ना. आणि आपण नगरसेवकांना कितीही नावं ठेवली ते भ्रष्टाचार करत नाहीत, म्हणजे प्रत्येक क्षेत्रात त्याला अपवाद असतो, पण तरी सुद्धा त्यांना पुन्हा निवडून यायचं असल्यामुळे त्यांना सामान्य माणसाच्या प्रश्न घेऊन तिथे उभं राहावंच लागतं ना. ते प्रश्नच आता पोचण्याची जो मधली साखळीचा दुवा होता ती साखळीच तुटून गेली ना. बरोबर. पण सर मग ह्याच्यात प्रश्न येतो की इतके सगळे नगरसेवक आहेत जे मागच्या निवडणुकांमध्ये निवडून आले होते आणि आता पुन्हा निवडणुका झाल्या तर त्यांना निवडणुकांना सामोरं जायचंय, लोकांची कामं करायची आहेत. मग नगरसेवक आता नेमकं करतायत काय? म्हणजे नाही, त्यातले जे सिरियस नगरसेवक आहेत, म्हणजे मध्यंतरी खूप नगरसेवकांनी बरखास्त झाल्यानंतर, म्हणजे ज्या मार्च 22 मध्ये निवडणुका व्हायला पाहिजे होत्या, गेल्या मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये 3 वर्ष पूर्ण झाली. मुंबईसह राज्यातल्या प्रमुख महापालिकांच्या निवडणुका झालेल्या नाहीत. याला त्यांनी सुरुवातीला काही काळ आपली जी कार्यालय होती, संपर्क कार्यालय होती, ती चालवण्याचा प्रयत्न केला. खिशातनं पैसे घालून त्यांनी ती चालवण्याचा प्रयत्न केला की लोक त्यांच्याचकडे यायचे ना तड लागायला, की बाबा रे आज आमच्याकडे पाणी आलं नाही. हे आपण हाय राईज बिल्डिंग मध्ये राहणारे लोक, त्यांना नगरसेवक असला काय, बीएमसी असला काय, काहीच नसलं तरी त्यांचं चालू शकतं.
स्लम एरियात राहणारे माणसं असतील, खालच्या वर्गात राहणारे माणसं असतील, अगदी तुम्ही खालच्या वर्गातली म्हणजे लगेच ती आर्थिक दृष्ट्या अगदी निम्न स्तरातली आहे असं समजू असं पण नका. नाही. बरोबर. मुंबई, पुणे, नाशिक भागात हाऊसिंग बोर्डाच्या कित्येक छोट्या इमारती अजूनही आहेत. म्हणजे डीएन नगर पासून ते विक्रोळीच्या टागोर नगर पर्यंत असंख्य इमारती आहेत. त्या लोकांचे पण प्रश्न आहेत ना. आरोग्याचे प्रश्न आहेत, शिक्षणाचे आहेत, बाकी सोयी सुविधांचे आहेत, स्वच्छतेचे आहेत, हो. सांडपाण्याच्या कचऱ्याचे आहेत. ते सगळे ठप्प होऊन गेलेले आहेत आणि त्याच्यात कोणालाच आता रस उरलाय असं दिसत नाही. त्याच्याऐवजी राज्यकर्त्यांना आणि विरोधकांना सुद्धा भलत्याच विषयावरती म्हणजे जे मूलभूत प्रश्न आहेत, मग ते शेतीचे असोत, ते बेरोजगारीचे असोत, ते साध्या सांडपाण्याच्या निचरा होण्याचे असोत, ते सोडून कुठले तरी भावनिक प्रश्न उपस्थित करून मग ते म्हणजे अगदी ताजंच उदाहरण म्हणजे कोंबडी कशी कापायची आणि कशी खायची या विषयावरती दिवसेंदिवस चर्चा सुरू आहे. कोणालाही असं वाटत नाहीये की ग्रामपंचायतीवरती नगरसेवक नाहीये, पंचायत समिती नाहीये, कृषी उत्पन्न बाजार समित्यांपासून सगळीकडच्या निवडणुका रखडलेल्या आहेत. काही त्याला कोणाला नाहीये, कारण एका विशिष्ट मोठ्या समूहाला आणि आत्ताच्या निवडणुकीमध्ये विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी महायुतीला इतक्या मोठ्या प्रमाणावर यश मिळालेलं आहे की विरोधक एकाकी पडलेत अशी परिस्थिती आहे. आणि विरोधकांच्या मनात अर्थात एक भीती असेलच की पुन्हा निवडणुका झाल्या तर आपला आणखीन काय पर्याय होईल, कशाला सामोरं जावं लागेल. या सगळ्या राजकीय साठमारीमध्ये सामान्य माणसाचा मात्र बळी जातोय. आणि तो आपण आज या चॅनेलमध्ये बसून बोलतोय, आपल्याला काय त्रास आहे विचारलं तर व्यक्तिशः मला काही त्रास नाही, तुम्हाला आहे का मला माहित नाही, पण सर्वसामान्यांचे प्रश्न कुठले आहेत हे नक्की. आणि मुळात लोकशाहीमध्ये लोकप्रतिनिधी हा असलाच पाहिजे ना. मी एक छोटं उदाहरण देतो की महाविकास आघाडीचं सरकार असताना काहीतरी गैरवर्तन केलं म्हणून 12 आमदार हे निलंबित केले होते 1 वर्षासाठी त्या भारतीय जनता पक्षाचे. त्या 12 आमदारांनी तातडीने सर्वोच्च न्यायालयाकडे धाव घेतली. तेव्हा निकाल देताना तातडीने निकाल दिला होता सर्वोच्च न्यायालयाने आणि त्यांना रिइन्स्टेट केलं होतं. आणि तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की कोणतंही लोकप्रतिनिधीचं पद, लोकप्रतिनिधीची जागा इतक्या प्रदीर्घ काळ म्हणजे 1 वर्षासाठी रिकामी ठेवता येणार नाही. इथे 3 ते 5 वर्ष झाली आहेत. पण सर्वोच्च न्यायालयाने जर ठरवलं तर सर्वोच्च न्यायालय 4 दिवसात सुनावणी करून त्याच्या संबंधी आदेश काढू शकेल. जर सर्वोच्च न्यायालयाला लोकप्रतिनिधी असले पाहिजेत असं वाटत असेल तर. पण मार्चच्या पहिल्या आठवड्यात जेव्हा 4 तारखेला बहुधा ती सुनावणी झाली तेव्हा त्यांनी एकदम 6 मे तारीख दिली. आता 6 मे तारखेचं बघा तुम्ही की 6 मेला त्याचा निकाल येणार नाहीये. 6 मेला सुनावणी सुरू होईल. मग सर्वोच्च न्यायालयाला मे महिन्याची सुट्टी असते जी तुम्हाला आणि आम्हाला नसते, पण सर्वोच्च न्यायालयाला असते. त्याच्यानंतर पावसाळा सुरू होईल. पावसाळ्यात निवडणुका होणार नाही. मग दसरा दिवाळीची कारणं पुढे होतील. त्यामुळे आता या निवडणुका नेमक्या कधी घेणार आहेत म्हणजे सर्वोच्च न्यायालयाला सुद्धा त्या नकोच आहेत की काय असा प्रश्न जर कोणी विचारला त्याचं उत्तर देणार कोण आपल्याला. पण सर तुम्ही असं म्हणताय म्हणजे कोर्टावर सुद्धा एक प्रकारचा राजकीय दबाव आहे हा निर्णय देण्यामध्ये. नेमकं काय राजकारण चाललंय? आता आपण कोर्टावर दबाव आहे राजकीय असं जर विधान इथे आपण केलं तर तुम्ही आणि मी दोघांवरही आणि या चॅनेलवरती कंटेम्प्ट ऑफ द कोर्टाचा अवमान केल्याची नोटीस येईल. पण आपण फक्त प्रश्न विचारू शकतो की जर कोर्टाने 12 आमदारांच्या वेळेला निकाल देताना ज्या सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की 1 वर्ष इतक्या मोठ्या काळासाठी लोकप्रतिनिधीची जागा रिकामी ठेवता येणार नाही, त्याच सर्वोच्च न्यायालयाला गेले 3 ते 5 वर्ष या जागा रिकाम्या आहेत याबद्दल काहीच वाटत नाही का असा आपण प्रश्न विचारतो. याचं उत्तर सर्वोच्च न्यायालयाने द्यायचंय. बरोबर सर. आता आपण मुंबईमध्ये बसलोय म्हणून महापालिकांचा विचार करतोय, पण तुम्ही सांगताय की किती भीषण परिस्थिती असेल की ग्रामपंचायतीमध्ये, पंचायत समितीमध्ये लोकांचं प्रतिनिधित्वच नाही. कुठेतरी गडचिरोली सारख्या जागी एरियामध्ये कुठेतरी मराठवाड्यातल्या छोट्याशा गावांमधल्या लोकांचे प्रश्न बरोबर पोहोचणार कशा वरती. तेव्हा आपण लोकप्रतिनिधी हे सर्रास भ्रष्ट आहेत असा आरोप करतो. त्यात तथ्य नाहीये असं माझं बिलकुल म्हणणं नाही. मी लोकप्रतिनिधींच्या बाजूने उभा नाही. बरोबर. पण लोकप्रतिनिधींना निवडून यायचं असल्यामुळे त्यांना त्यांचा आवाज हा पुढे
जनतेचा आवाज हा सरकार दरबारी पोचवावा त्या त्या लागतो. फोरमवरती पोचवायलाच लागतो. मग बरोबर. ती जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, नगरपालिका असेल, त्यापर्यंत पोचवायलाच लागतो. बरोबर. सर ह्याच्यात अजून एक प्रश्न आहे, की राजकीय नेतृत्व जे आहे वेगवेगळ्या पक्षांचं, ते ग्रामपंचायत, जिल्हा पातळीवर आधी तयार होतं आणि मग राज्याच्या स्तरावर जातं. अगदी विलासराव देशमुखांचं उदाहरण सांगितलं काय जातं. कशाला खुद्द देवेंद्र खुद्द फडणवीस देवेंद्र फडणवीस नगरसेवक नगरसेवक होते. म्हणून नागपूरला निवडून आले होते. बरोबर. मग अशा जर निवडणुका होतच नसतील, तर राजकीय क्षेत्रात ज्यांना पुढे जायचंय, करिअर घडवायचंय, त्यांनी करायचं काय? त्यांचं सोडून द्या, आता जे नगरसेवक हं, गेले 3-3 वर्ष, 4-4 वर्ष घरी बसलेले आहेत, हं, ते सुद्धा राजकारण सोडून देऊन हं. दुसरा काही उद्योग पोटापाण्याचा करता येईल का? म्हणजे राजकारण हा पोटापाण्याचा उद्योग नसतो, बरोबर. पण त्यांना एक विशिष्ट निधी मिळतो, त्यांना एक त्यांचं वेतन असतं, ते समाजकारण करत असतात. आता त्यांना काहीच नाही उरलेलं, त्यामुळे नवीन राजकीय नेतृत्व निर्माण होण्याचं प्रक्रिया सगळी खुंटली. आणि त्याशिवाय आता बघा, तुम्ही फक्त मुंबईचं टोकन उदाहरण घेतलं तर मुंबईत ते 227 जागा का 236 जागा अशा या युती आणि आघाडी या दोघांमध्ये वाद सुरू आहे. म्हणजे तिथे 227 नगरसेवक बरखास्त झाली तेव्हा होतं. हो. बरखास्त झाली नाही, निवडणूकच घेतली नाही, त्यामुळे ते आपोआपच त्यांची टर्म संपली आणि ती बरोबर. लॅप झाली. ते 227, त्या 227च्या विरोधात लढू इच्छिणारे आणखी हो. 227, बरोबर. आणि ते काही एकाच पक्षाचे नसतात. असे कित्येक जे बिनीचे कार्यकर्ते, ज्यांना त्यातले असंख्य लोक हे जेन्युइन पण असू शकतात ना, ते सगळे त्यांची म्हणजे राजकारणावरचा विश्वास उडून जाईल अशी परिस्थिती निर्माण झाली. बरोबर. आणि हे याच्यात सरकार आणि सर्वोच्च न्यायालय हे दोन्ही त्याला जबाबदार आहेत असं मला वाटतं. कारण आता जी 6 मे पर्यंत तारीख दिली सर्वोच्च न्यायालयाने, तेव्हा महाराष्ट्र सरकारच्या वकिलांनी काहीतरी अमुक तमुक कारणात दाखवून आम्हाला अधिक वेळ लागेल असं सांगितलं. जर लोकशाही प्रक्रिया या राज्यात सुरू करण्याची राज्यकर्त्यांना इच्छा असेल खरोखर, तर त्या सगळ्या तरतुदी, त्या सगळ्या प्रक्रिया, ती सगळी माहिती हे ठरवलं तर ते 8 दिवसात उभे करू शकतात ना. बरोबर. म्हणजे सरकारच्या हेतूवरच शंका घेण्यासारखी अगदी परिस्थिती म्हणजे आहे. स्पष्टच दिसतंय. बरोबर. म्हणजे महाराष्ट्रात इतक्या प्रदीर्घ काळ लोकप्रतिनिधी म्हणा, स्थानिक पातळीवरचं प्रशासन राहिल्याची हे पहिलंच उदाहरण आहे. बरोबर. आणि सर्वात महत्वाची त्याहीपेक्षा वेगळी गोष्ट म्हणजे मुंबई महापालिकेचा कायदा, जो 19व्या शतकात फिरोजशाह मेहतांच्या मुत्सद्देगिरीतून उभा राहिला, बरोबर. त्याच्यामध्ये मुंबई महापालिका कधीही बरखास्तच करता येणार नाही अशी तरतूद होती. ती 1984 साली त्यांनी बदलून, पण तेव्हा फक्त 6-8 महिनेच प्रशासकीय राज्य आलं होतं. बरोबर. 85 मध्ये ताबडतोब त्यांनी निवडणुका घेतल्या होत्या. आता 3 वर्ष होऊन गेलेली आहेत आणि काही ठिकाणी तर ती 5 वर्षाचा कालावधी गेलेला आहे. म्हणजे हे अतिशय वाईट अशी गोष्ट आहे. बरोबर. सर मला हेही विचारायचं आहे, एक राजकीय म्हणजे आता जर महायुतीचा एक घसघशीत त्यांना मतं मिळाली विधानसभा निवडणुकांमध्ये, 2/3 पेक्षा अधिक बहुमत आहे त्यांच्याकडे, आणि मुंबईवर सगळ्यांची नजर आहे. म्हणजे भाजपला तर मुंबई कधीपासून आपल्या ताब्यात हवी आहे, पण उद्धव ठाकरेंची शिवसेनेचा अजूनही मुंबई महापालिकेवर वर्चस्व दिसतंय. जर आत्ताच्या काळात निवडणुका झाल्या तर तुम्हाला काय चित्र दिसतं? शिवसेना आपली सत्ता राखू शकेल का पुन्हा एकदा भाजपकडे मुंबईचा ताबा येईल? म्हणजे मुंबई महापालिका आता काय आहे की शिवसेनेचे या विधानसभेला अवघे शिवसेनेचे म्हणजे उद्धव ठाकरे यांचे, बरोबर, कारण निवडणूक आयोगाने खरी शिवसेना एकनाथ शिंदेचे असा निकाल दिलेला आहे. त्यामुळे आपण जेव्हा शिवसेना म्हणतो तेव्हा ऑन रेकॉर्ड ते एकनाथ शिंदेचे वाटते. उद्धव ठाकरे यांचे 20 आमदार निवडून आले आहेत महाराष्ट्रातनं, त्यातले 10 मुंबईतले आहेत. बरोबर. म्हणजे मगाशी मी सांगितलं तसा हिशोब केला तर 60 नगरसेवकांच्या म्हणजे महापालिकेच्या 60 वॉर्डांमध्ये त्यांचं वर्चस्व असल्याचं दिसतं. पण जसं हे लांबत जाईल ना, तसं लोक सगळ्या म्हणजे राजकारणात ज्यांना निवडणुका लढवायच्या आहेत, जे माजी नगरसेवक होते, ज्यांना आता आणखी लढवायच्या आहेत, असा तो एक वर्ग असतो विशिष्ट, तो सगळा कंटाळून तो राहणार नाही उद्धव ठाकरेंच्या बरोबर, म्हणजे किंवा विरोधकांबरोबर. कारण त्यांचं उद्धव ठाकरे आजच्या घडीला त्यांना कोणतंही पद देऊ शकत नाहीत,
उद्धव ठाकरेंच्या हातात त्यांना कोणताही निधी उपलब्ध करून देण्याचं साधन नाही, बरोबर. कारण सत्ता नाही. आणि हे सगळे लोक एका वेगळ्या अर्थाने आपण त्यांना लाभार्थी म्हणू. हो. आणि गर्दी ही नेहमी ज्याच्या हातात देण्याची शक्ती असेल, सत्ता आणि पैशाकडे ती जाते. मुंबईचा विचार केला तर ती दोनच माणसांकडे आहे, फडणवीस आणि एकनाथ शिंदे. पुण्याचा विचार केला तर त्यात तिसरा ऍड करावा लागतं, अजित पवार म्हणून. अजितदादांचा. त्यामुळे हे लोक किती दिवस, कारण खूप लोकांचा पेशन्स याच्यामुळे चाललाय. म्हणजे हे आरोपच झालेला असा आहे की जो नगरसेवक म्हणजे उद्धव ठाकरेच्या गटाचा किंवा शरद पवारांच्या गटाचा असा जाहीर आरोप झालाय, तो छापून आलाय, त्याचा कोणी इन्कार केलेला नाही. अजित पवार गटाचे माजी नगरसेवक बबन कनावजे यांनी आरोप केलाय की तुम्ही एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत या किंवा भारतीय जनता पक्षाकडे या, ताबडतोब तुमच्या एरियाचा निधी वाढवून मिळेल. म्हणजे हा आणखीन एक वेगळा आर्थिक गैरव्यवहार यातनं सुरू झालेला आहे. त्यामुळे आपल्या देशाची जी मूळ लोकशाही परंपरा आहे त्याला हे अत्यंत घातक आहे. म्हणजे असं कधीही झाल्याचं, म्हणजे मी आता 3-4.5 दशक मुंबई बघतोय, इतकं प्रदीर्घ काळ लोकप्रतिनिधी विना कधीही राहिलेलं नव्हतं. आणि त्यामुळे प्रशासकांचं फाऊल आहे, सत्ताधाऱ्यांचं फाऊल आहे. सत्ताधारी मनमानी पद्धतीने अख्ख्या महाराष्ट्रावरती स्थानिक पातळीवर पण राज्य करतायत. असं ही स्थिती विचित्र होऊन बसलेली आहे. याला चाप लावणारी एकच यंत्रणा या देशात आहे, ती म्हणजे सर्वोच्च न्यायालय. बरोबर. पण सर्वोच्च न्यायालयानेच एकदम 6 मे अशी तारीख देऊन टाकली. आता आपण काय करणार? तर पण शहरांच्या व्यवस्थापनाचा जेव्हा विषय निघतो तेव्हा काही नागरिकांच्या कृती समित्या असतात. पूर्वी असे बरेचसे दबाव गट असायचे. म्हणजे पुण्यामध्ये आपण बघतोय की पर्यावरणाच्या प्रश्नावरून मोर्चे निघतायत, सरकारला त्यांचे निर्णयाचा पुनर्विचार करायला नागरिक भाग पाडतायत. पण या सगळ्या स्थितीमध्ये महाराष्ट्राच्या नागरिकांना तरी याच्याशी काही देणं घेणं उरलंय असं तुम्हाला वाटतं का? नाही, त्याच्यात म्हणजे असं झालंय की गेले कित्येक वर्षापासून महाराष्ट्रातले आंदोलनं, चळवळी, मोर्चे, धरणं हे सगळं बंदच पडून गेलंय ना. म्हणजे महाराष्ट्र हा चळवळींचं राज्य आहे असं महात्मा गांधी म्हणाले होते. तुम्ही आता बघा 80च्या 70च्या दशकामध्ये वेगवेगळ्या समाजवादी संघटना असेल, संघ विचाराच्या संघटना असतील, कामगारांच्या संघटना असतील. आज मुंबई सारख्या शहरामध्ये कोणी एकेकाळी कामगारांचं राज्य होतं आणि जॉर्ज फर्नांडिस सारखे नेते अख्खी मुंबई ठप्प करून दाखवू शकत होते. त्यानंतर प्रदीर्घ काळात सर्वात मोठा संप म्हणजे गिरणी कामगारांचा संप झाला दत्ता सामंतांच्या नेतृत्वाखाली. त्यानंतर कामगार हा संज्ञाच मुंबईतनं बाद झाली. आता मुंबईत कामगार संघटनाच राहिल्या आहे. ग्लोबलायझेशन नंतर म्हणजे 91 नंतर जे काय सगळं बदललं, त्यामुळे नागरिक आता म्हणजे असा आपल्याला कोणी वाली नाही, आला दिवस पुढे ढकलायचा. ज्यांच्या हातात पैसे आहेत, जे ग्लोबलायझेशनचे फायदे उठवून निम्न मध्यमवर्गीयातून मध्यमवर्गीयात गेले, मध्यमवर्गीय उच्च मध्यमवर्गीयात गेले, त्यांचं सुखेनावा चालू आहे. खालच्या वर्गाचं काय होतंय त्यांना वाली नाही, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. तर तुम्ही मगाशी म्हणालात की अशी परिस्थिती म्हणजे लोकप्रतिनिधीच नाही, अनेक वर्ष निवडणुकाच रखडलेल्या आहेत, अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये उद्भवलेलीच नव्हती. तुम्ही इतकी वर्ष राजकीय पत्रकारिता करताय, सध्याच्या महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दल आणि महाराष्ट्राच्या स्थितीबद्दल तुम्हाला काय वाटतं? नाही, सगळं विचित्र आहे हे. म्हणजे निवडणुकीत मी काही ते निवडणुका आणि त्या ईव्हीएम मध्ये भ्रष्टाचार झाला का यावर जायला तयार नाही. पण राजकीय नेत्यांमध्ये जे विरोधी पक्षीयांमध्ये आणि सत्ताधारी पक्षीयांमध्ये कोणी एकेकाळी जो स्नेहभाव असायचा, त्यांच्यात संवाद असायचा, तो संवादच तुटून गेलेला आहे. म्हणजे खुद्द अडवाणी असं म्हणाले की ते आपले शत्रू नाही आहेत, ते आपले प्रतिस्पर्धी आहेत. तर आता म्हणजे तुम्ही टीव्ही लावला की ते शत्रू असल्याप्रमाणे एका समूहाचे सत्ताधारी आणि विरोधी समूहाचे नगरसेवक, प्रवक्ते, लोकप्रतिनिधी बोलताना दिसतात. म्हणजे असे दोन खुलेआम तट पडलेले दिसतात आणि त्यांच्यातला संवाद तुटून गेलाय. पुण्यातला एक मोठा किस्सा सांगितला जातो की एस.एम. जोशी आणि त्यांच्या विरोधात जी एस.एम. जोशी लढले, तेव्हा दोघांच्याही पदयात्रा या एकमेकांच्या समोर आल्या, तेव्हा दोघेही आपापल्या गाडीतनं
जीप असेल त्याच्यातनं खाली उतरले, दोघांनी एकमेकांचे हात मिळवले, हम्म. दोघांनी शेजारच्या टपरीवरती ते चहा प्यायले, ते गप्पा मारले आणि पुढे निघून गेले. हम्म. आता हे होऊ शकेल का? हम्म. आता म्हणजे लगेच समोरासमोर आल्या त्या घोषणा, शिवीगाळी, दगडफेक, हाणामारीत त्याचं रूपांतर होईल. हम्म. म्हणजे राजकीय पक्ष, हम्म. त्याचे जे दोन वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे एक सत्ताधारी समूह आणि एक विरोधी समूह जो असतो हम्म. त्यांच्यामध्ये संवाद असायला पाहिजे. आणि लोकशाही तेवढ्याचसाठी होती ना, हम्म. की संवादातनं पुढे जाईल तुम्ही. हम्म. तो संवादच तुटून गेलाय आणि राजकीय पातळीवरती काय काय झालंय गेल्या 5 वर्षांमध्ये बरोबर. त्याच्याकडे तर आपण न जाणं इष्ट आहे. पण आपण काय आहे की लोकशाहीमध्ये आपण निवडणुका मानतो. हम्म. महाराष्ट्राच्या जनतेने लोकसभा निवडणुकीला वेगळा कौल दिला आणि त्यानंतर 6 महिन्यांनी विधानसभेला वेगळा कौल दिला. तो कौल मान्य करून मी म्हणतो हम्म. की खरं म्हणजे हम्म. देवेंद्र फडणवीसांसारखा चतुर आणि मुत्सद्दी जर मुख्यमंत्री झाला आहे आणि विरोध त्याच्याकडे इतकी मोठी संख्या आहे, मॅन्डेट त्याला इतकं मोठं त्या मुख्यमंत्र्याला मिळालेलं आहे की त्यांनी विरोधी पक्षांशी शत्रुत्वाने वागण्याचं काही कारणच राहिलेलं नाही. हम्म. उलट त्यांनी ॲकोमोडेट करून त्यांचा विचार त्यांचे सल्ले त्यांचं हे समजून घेतलं पाहिजे. हम्म. त्याच्याऐवजी सेकंड अँड थर्ड लेवलचे, थर्ड रँकचे जे नेते आहेत हम्म. ते म्हणजे नळावरच्या भांडणासारखं भांडताना आपल्याला टीव्हीवर बघायला हो, मिळतं. पण एकीकडे सर आरोप प्रत्यारोप आहेत, दुसरीकडे पूर्णपणे संगनमत आहे. म्हणजे महाराष्ट्रातले जेवढे पक्ष आहेत ते भाजपला शरण गेलो तरच आपण राजकारण करू शकू अशी स्थिती आहे. तेच मी म्हटलं मगाशी की त्यामुळेच ते किती दिवस हे सगळं तग धरून राहतील. तुम्ही हम्म. विरोधी पक्षांना हम्म. नेमकं यश निवडणुका झाल्या तर कोणाला मिळेल असं विचारलं होतं. हम्म. तो ते लांबवण्याचं एक कारण तेच आहे की काय की आपल्याला आता भाजपला शरण गेल्याशिवाय गत्यंतर नाही. हम्म. हे सुद्धा चुकीचं आहे. हम्म. कारण तसं झाल्यास राज्यातनं विरोधी पक्ष नामशेष होऊन जाण्याची शक्यता आहे. पण सर मुंबई महापालिकेच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे पुन्हा एकदा भाजप सोबत जाऊ शकतात का? अगदी शेवटचा नाही, प्रश्न. मला वाटत नाही ते परत जातील म्हणून. हम्म. कारण ते परत गेले तर एकनाथ शिंदेबरोबर ते कसं जमेल त्यांचं, ते बरोबर. तर जमणं शक्यच नाही. म्हणजे हम्म. त्यामुळे आणि मला स्वतःला जर हम्म. भारतीय जनता पक्षालाच एकनाथ शिंदे नकोसे झाले असतील हम्म. तर ते होऊ शकेल. हम्म. पण एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे हम्म. हे मग ते म्यान भाजपचा असो का सत्तेचा असो की बरोबर. आणखी कोणाचा असो, हम्म. एका म्यानात त्या 2 तलवारी राहतील असं मला वाटत नाही. ओके, म्हणजे तुम्ही जे सांगताय त्यानुसार उद्धव ठाकरे आणि भाजप हे एकत्र यायची शक्यता नाही. जर शक्यता केव्हा निर्माण होईल, हा. जर त्याच्यात त्या संपूर्ण जे कडबं महायुतीचं उभं आहे हम्म. त्याच्यात जर एकनाथ शिंदे नसेल तरच ते शक्य होईल. आणि दुसरीकडे शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष सुद्धा आहे हम्म. की जो अजूनही भाजपचा विरोधी पक्ष म्हणून काम करतो. हो, त्यामुळे जर अशीच जर समीकरणं राहिली तर महापालिका निवडणुका ज्या कधी होतील आपल्याला माहित नाही, पण मुंबईमध्ये असो, पुण्यात, नवी मुंबईमध्ये पुन्हा एकदा आपल्याला उद्धव ठाकरे आणि भाजप, शरद पवार आणि भाजप यांच्यातला संघर्ष बघायला मिळणार का? तुम्ही हे पाहावं काँग्रेसला लागेल. विसरून गेलात पूर्ण. हो, खरं आहे. काँग्रेस आहे, खरं आहे. अजून काँग्रेस आहे आणि काँग्रेसचे सर्वाधिक खासदार निवडून आलेले आहेत. बरोबर. पण सर मग ह्याच्यात काँग्रेसची भूमिका काय असू शकते? ते काय करणार काँग्रेस? म्हणजे त्यांचे आमदार इतक्या कमी संख्येने निवडून आलेले आहेत की त्यांना सभागृहात काही म्हणजे लोकांनी सर्वाधिक खासदार हम्म. भारतीय जनता पेक्षा जास्त खासदार निवडून देणाऱ्या पक्षाचे हम्म. सर्वात कमी आमदार निवडून आणले हम्म. असे जे काय चमत्कृतीजन्य निकाल लागलेले आहेत. त्यामुळे काँग्रेसला या दोघांबरोबरच राहावं लागेल जर त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणात टिकून राहायचं असेल म्हणजे तर. पुन्हा एकदा महाविकास आघाडी हो, विरुद्ध असाच महायुती. संघर्ष मला तरी दिसतोय. म्हणजे बरोबर. तुम्ही म्हणताय सर सर्वोच्च न्यायालयाची महत्वाची भूमिका आहे. सर्वोच्च न्यायालय आता पुढच्या सुनावणीच्या वेळेस काय सांगतं ते आपण बघूया. त्याबरोबरच नेमेची येतो मग पावसाळा, पावसाळ्यानंतर, दसऱ्यानंतर, दिवाळीनंतर का होईना या राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका व्हाव्यात आणि लोकांना प्रतिनिधित्व मिळावं ही सगळ्यांची मागणी आहे. सर हा विषय मोठा आहे. जेव्हा महापालिका निवडणुका खरंच होतील तेव्हा आपण पुन्हा एकदा तुमच्याशी होतील. बोलूया. म्हणजे तुम्ही आशावादी दिसताय. आशावादी दिसतोय. जर निवडणुका झाल्या तर आपण बोलूया. पण स्टुडिओमध्ये आलात तुम्ही याबद्दल धन्यवाद. आणि तुम्हाला या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबद्दल नेमकं काय वाटतं? मुंबईवर नेमकी कुणाची सत्ता असावी असं वाटतं? कमेंट्समध्ये नक्की लिहा आणि वन इंडिया मराठी हे चॅनेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब सुद्धा करा.